गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम। सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आपण सज्जनगडाकडे आज निघालो आहे। सज्जनगडाचा बघा हा जो पूर्ण रस्ता आहे किती सुंदर आहे, पूर्ण निसर्गरम्य वातावरणाने अच्छा दिला असा। हा डोंगर पायथा आणि गाडी थांबवायचं कारण म्हणजे हा बघा आणि ही आपली गाडी ज्याने आपण फिरतो। नमस्कार मित्रांनो, आणि हा जो मागे आपल्याला दिसतो आहे तो आहे श्री क्षेत्र सज्जनगड, जो समर्थ रामदास महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेला गड। तो बघा इथून दिसतो आहे, मी तुम्हाला झूम करून दाखवतो। हे जो दिसतो ना तुम्हाला भगव्या कलरचा, ते आहे सज्जनगडचं द्वार। आणि असा हा सज्जनगड ते जाताना आपल्याला एक नदी लागते सुंदर। मित्रांनो, हा टू व्हीलरचा मार्ग आणि तो जो आपण पाहतो आहे तो आहे द्वार, बरोबर। टू व्हीलरनी खालून वरतीपर्यंत आलो तो। हा जो तुम्ही पाहत आहे माझ्या मागे हे आहे समर्थद्वार आणि खालून आपण वरती आलेलो आहे टू व्हीलरनी। आपण पण असं स्टार्ट करा। आता इथून आपण चालू करू आपली पैदलची यात्रा। बोला जय जय रघुवीर समर्थ म्हणून चला पैदलची यात्रा सुरू करू। मित्रांनो, पायऱ्यांना सुरुवात झालेली आहे। हे आपले शहापूरचे मारुती, पहिली मारुतीपासून सुरुवात झालेली आहे आणि इथून पायऱ्यांना सुरुवात आहे। गड आता बरंच लांब आहे, आपण इथून गडाची यात्रा पूर्ण पैदल करूया। बघा मित्रांनो, हे आपण पाहताय माझगाव मारुती। अशी टोटल 11 मारुती आहे, समर्थांनी प्रत्येक जागी स्थापन करून ठेवलेले। आणि हे सुरुवात झाली आता बराच गड आहे। जय जय रघुवीर समर्थ म्हणून आपण गड चढूया। तुम्हाला असे छोटे छोटे पुरातन काळातले मंदिर पण पाहायला मिळेल। हे समर्थ काळातलेच आहे मारुती मंदिर। आणि हे गौमातेचं मंदिर मी काही कधी बघितलं नव्हतं, पण पहिल्यांदा इथे मी गौमातेचं मंदिर बघतोय। तुम्ही बघा अजून बराच लांब आहे गड। तर जय श्रीराम म्हणून जय जय रघुवीर समर्थ म्हणून गड चढायचं आपल्याला। वरून खूप सुंदर दृश्य आहे। मी मागच्या वर्षी आलेलो, मी पाहिलं खूप जास्त सुंदर दृश्य आहे, मी ते पण दाखवतो। चला, हा बघा किती मोठा आणि सुंदर व्ह्यू आहे। मित्रांनो, आपण समर्थगडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आलेलो आहे। हे बघा मुख्य प्रवेशद्वार समर्थगड, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार असं या द्वारचं नाव आहे। गणाधीश जोईश। मित्रांनो, हे जे मागे विस्तृत केलं आहे हे गडाबद्दल संपूर्ण माहिती आहे। हा जो पार्ट आहे हा गडामध्ये काय काय हे सांगितलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काय होतं हे पण इथे मेन्शन केलं आहे। सोबत हा गडाचा मुख्य व्ह्यू, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, ग्रामपंचायत पळी श्री सज्जनगड द्वार आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आणि हा इथून गडाचा मुख्य व्ह्यू सुरू होतो। पहिल्या द्वारनंतर दुसरं द्वार पण आहे। अरे बापरे, इथे माणसं चढणं कठीण आहे आणि इथे तर बॅग घेऊन चालले आहे, सलोट आहे या लोकांना। सोबत आपण समोर पाहाल की एक मुख्य अजून एक प्रवेशद्वार आहे। त्या काळात परप्रांतीयचे आक्रमण होत असल्यामुळे पहिलेची मुख्य दुसरा द्वार आहे। इथून तुम्हाला आपण गडाच्या बऱ्याच वरती आलो आहे तर तुम्हाला इथून मुख्य व्ह्यू पूर्ण दिसेल। आपण जे सेकंड हा जो दरवाजा आहे इथे सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे आतमध्ये। इथे जे लास्ट टाइम आपण पाहिला त्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन प्रवेश झालेला आहे। आणि सोबत हे गडाचं इथे तुम्हाला समजा थांबायचं असेल तर तुम्ही इथे समर्थ शिवा मंदिर सज्जनगड आहे थांबू शकता। आणि हे गडाचे प्रवेशद्वार, ही समर्थांची निस्सिम भक्त श्रीधर कुटी आहे। हे गडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे। रत्न म्हणतात ना की आज सोनी आज दिनू वर्षे अमृताचा घनू, तसं जसं मी सज्जनगडात आलो तसं मला महाराजांची आरतीसुद्धा मिळाली। आणि गर्भगृहामध्ये जाऊन ते एक अनुभव जे मला मिळाला तुम्ही शब्दामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही। असा हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे। म्हणजे ते म्हणतो ना आपण की साखर आपण सांगू साखर अशी आहे साखर तशी आहे, पण जिथपर्यंत प्रत्यक्ष आपण म्हणजे म्हटलं ना मी तुम्हाला कितीही मी सांगू शब्दामध्ये की असं आहे तसं आहे तसं आहे, त्याच कळणारच नाही। म्हणून
आता म्हणतो ना ते आता सद्गुरू वर्णवे ना ह्याची सद्गुरूची वर्णना तसंच इथे आल्याशिवाय इथल्या सुंदर जे वास्तव्याचं सौंदर्य आहे त्याचं वर्णन करणं पॉसिबल नाही आहे. हा व्ह्यू आहे मागचा. हा मंदिराच्या परिसरातून जेव्हा तुम्ही मागे येता तिथला हा व्ह्यू आहे. अतिशय सुंदर, म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही एवढा सुंदर व्ह्यू आहे. खाली पाण्याचं एक धरण पण आहे. जीवनात हा सुंदर योग आला की मी समर्थ गडावर येऊ शकलो आणि समर्थांच्या समाधीचे दर्शन घेऊ शकलो. धन्यवाद मित्रांनो. हे समर्थ गडावरती मुख्य मंदिरमध्ये मोबाईल वापरता येत नाही, पण मी झूम करून आतमध्ये दाखवतो. हे जे वरती आहे ती श्री रामचंद्रांचं मंदिर दिसत आहे. श्री रामचंद्र, श्री सीतामाता, श्री लक्ष्मण आणि श्री हनुमानजी इथे उभे आहे. सोबतच आपण जर खाली गर्भगृह आहे ते समर्थांची समाधी आहे आणि वरती भगवान श्री रामाची जी समर्थांनी स्वतः आणलेली प्रतिमा आहे, जिथे भगवान श्री रामचंद्र, आई सीतामाता आणि श्री लक्ष्मण दादा आहे. आणि हे भगवान श्री आणि हा समोरचा पूर्ण परिसर अतिशय सुंदर, शांत, रमणीय, अलौकिक, अद्भुत. जय श्रीराम. हा गडावरती असलेला पाण्याचा कुंड आहे. येथे समर्थांचे पुरातन काळातल्या बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या आहे. हे मला प्रत्यक्ष समर्थ दिसले असा भाव झाला. हे समर्थ आणि शिव महाराजांचे चित्र आणि बऱ्याचशा अशा जुन्या आठवणी इथे आहे. हे समर्थ मंदिरातलं मुख्य द्वार. इथे समर्थांच्या वास्तव्यात असताना ज्या वस्तू इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हणून दिलेल्या आहे त्या इथे प्रत्यक्ष ठेवण्यात आल्या आहे. जसं तुम्ही छाटी पाहाल, कुंड पाहाल, कल्याण स्वामींनी जे पाणी भरून कुंडात होतं ते पाहाल. ही समर्थांची प्रत्यक्ष समाधी आहे. समर्थांची चांदीची प्रतिमा आणि ही भगवान श्री रामचंद्र सीतामाईची प्रतिमा. श्री समर्थ. मित्रांनो, असा होता आपला आज सातारा ते सज्जनगडचा प्रवास. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. आणि अनुभूती सांगायचं काय तर साखरेची चव सांगता येत नाही. साखर खाल्ल्याशिवाय ती कशी आहे हे फक्त वर्णन करू शकतो. त्याची अनुभूती काय आहे हे सांगता येत नाही जिथपर्यंत आपण साखर खात नाही. तसंच हे जे महाराजांचे गडकोट आहे किंवा हे जे समाधीस्थळ आहे सज्जनगड समर्थांचं, इथे पण जे आत्मिक शांतीचा अनुभव आपण करू केव्हा शकतो जेव्हा आपण प्रत्यक्ष येऊ. तुम्ही व्हिडिओ पाहत आहे, पण माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती की तुम्ही एकदा इथे या आणि प्रत्यक्ष या पावनभूमीमध्ये जी शांतता आहे त्याला अनुभवा. आणि असाच व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. आणि अशाच चांगल्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. जय जिजाऊ, जय शिव. नागपूरवरून सज्जनगडचा प्रवास अतिशय साधा आणि सिंपल आहे. तुम्ही कोणत्याही बस, ट्रॅव्हल किंवा ट्रेननी सातारापर्यंत येऊ शकता. साताराचे मुख्य शहर जे बस स्टँड आहे तिथून तुम्ही ॲटोनी, आपल्या 2 व्हीलरनी किंवा आपल्या 4 व्हीलरनी सज्जनगडापर्यंत येऊ शकता. गडाच्या पायऱ्यापासून पैदलची यात्रा गडापर्यंत आहे आणि तेथून बाकी तुम्ही सगळं व्ह्यू पाहू शकता. कोणतं ठिकाण आपल्याला माझ्यासोबत पाहायला आवडेल ते मला नक्की सांगा. आणि असेच चांगल्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.